माझ्या या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा आता 30 तारखेला आहे नारळी पौर्णिमा, म्हणजे पौर्णिमेचा दिवस आहे. त्याच दिवशी आपल्याला एक सेवा करायची आहे, एक सेवा सुरू करायची आहे. आता बघा, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये पैसा हा खूप महत्त्वाचा असतो. कितीही आपण म्हटलं की नाही, आपल्याला नाती माणसं उपयोगी पडतात, पण नाते आणि माणसांबरोबरच आपल्याला पैसाही आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. आणि बऱ्याच ताई दादा आहेत की ज्यांना खूप आर्थिक प्रॉब्लेम्स येतात आणि मला भरपूर कमेंट्स पण येत आहेत की ताई, असे असे माझे पैसे अडकलेले आहेत, मला आर्थिक नुकसान होतं आहे, किंवा नोकरीमध्ये माझा पगार वाढत नाही, प्रमोशन होत नाही, किंवा आर्थिक बाजू आमची खूप डळमळीत आहे, यासाठी काहीतरी उपाय सुचवा. तर बघा, अत्यंत सुवर्ण संधी तुम्हाला मिळणार आहे. ही जी येणारी नारळी पौर्णिमा आहे, म्हणजे 30 तारखेला बुधवारी 30 ऑगस्टला नारळी पौर्णिमा आहे. आणि या पौर्णिमेपासून आपल्याला सत्यनारायण भगवानांची सेवा सुरू करायची आहे. खूप छान प्रभावी सेवा आहे. ती कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, पौर्णिमेचं सत्यनारायण जर तुम्ही घालत असाल तर तुम्हाला माहिती आहे की ही पूजा कशी करायची. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे, फोटो दिसत आहे व्हिडिओमध्ये, की खाली आपण गव्हाची रास करतो, त्यावरती कलश भरतो. कलशामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता टाकायच्या, त्याचबरोबर सुपारी, 1 रुपयाचं नाणं, फूल टाकायचं. त्यामध्ये 5 विड्याची किंवा मग आंब्याची पानं तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर वरती एखादं ताम्हण किंवा स्टीलची डिश घ्यायची, त्यामध्ये तांदूळ घ्यायचे, बाळकृष्ण त्यामध्ये आपल्याला ठेवायचा असतो आणि बाळकृष्णाला दुधाचा पाण्याचा अभिषेक करायचा आणि वरती तांदळावरती ठेवायचा आहे. त्याचबरोबर पुढे बघा, पानाचे 3 वेळे ठेवलेत, म्हणजे जोडी ठेवायची पानाची 3 वेळा आणि त्यावरती 3 सुपाऱ्या ठेवायच्या असतात. आणि या ज्या सुपाऱ्या आहेत ते म्हणजे कुलदेवता आपली, त्याचबरोबर गणपती बाप्पा, आणि तिसरी जी सुपारी असते ती असते वरुणदेवांची. तर अशा आपल्याला सिंपल असं पूजन करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी बघा, जी साखरेची वाटी आहे ती नैवेद्य म्हणून ठेवायची असते. आता या पद्धतीने 3 विड्यांसाठी तुम्ही 3 साखरेच्या वाट्या किंवा खडीसाखरेच्या वाट्या नैवेद्य म्हणून ठेवू शकता, किंवा मग तुम्ही 1 ठेवली तरीही चालेल. तुम्हाला ज्याप्रमाणे वाटेल तसं तुम्ही करू शकता. तर इथे बघा, मी 1 अशी साखरेची वाटी ठेवलेली आहे. प्रत्येक नैवेद्यावरती तुळशीपत्र हे ठेवायचं आहे आणि नंतरच नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे. अशा पद्धतीने पूजा मांडणी मी करून घेतलेली आहे. तर दर पौर्णिमेला जर तुम्ही असा सत्यनारायण घरी घालत असाल तर तुम्हाला ही पूजा मांडणी माहीत आहे असेल. तर बघा, इथे चौरंगाच्या भोवती आपल्याला 4 आंब्याचे डहाळे असे लावून घ्यायचे आहेत. आणि सत्यनारायण भगवानांचा फोटो आपल्याला इथे लागणार आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फक्त अशी पूजा मांडणी केली तरीही चालू शकेल. पण बघा, आता आपण ही छान अशी सुंदर सेवा करतो आहोत, आणि जर तुम्ही प्रत्येक महिन्याचा पौर्णिमेचा सत्यनारायण जर करत असाल तर आपल्याकडे सत्यनारायण भगवानांचा एक फोटो असणं खूप गरजेचं आहे. कारण आपण सेवा करतोय, त्यामुळे अवश्य तुम्ही एखादा फोटो घ्या. त्याचबरोबर आपल्याला तुळशीपत्र देखील असं श्रीकृष्णाला वाहायचं आहे. अशा पद्धतीने अगदी सोपी अशी पूजा मांडणी तुम्हाला नारळी पौर्णिमे दिवशी म्हणजे 30 ऑगस्टला संध्याकाळी करायची. ही पूजा मांडणी कोणत्या वेळात करायची आहे, तर संध्याकाळी तुम्ही 5:30 ते अगदी तुम्ही 8 वाजेपर्यंत, तुम्हाला वेळ नाही आहे, काहीतरी कारणामुळे उशीर होतो काही कामांमुळे, तर अगदी तुम्ही 9 वाजेपर्यंत देखील ही पूजा मांडणी करू शकता. तर आपल्याला असं पौर्णिमेची पूजा मांडणी त्या दिवशी करायची आहे. आणि याच दिवशी म्हणजे पहिल्या दिवशीच फक्त तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. संकल्प सोडताना हातामध्ये अक्षता, थोडंसं पाणी, फूल घेऊन तुम्ही किती सत्यनारायण करणार आहात ते तुम्हाला तिथे सांगायचं आहे. तुमचं नाव सांगायचं आहे, तुमचं गोत्र सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या इच्छेसाठी हे करत आहात सत्यनारायण ते सांगायचं, आणि किती सत्यनारायण तुम्ही करणार आहात ते सांगायचे. म्हणजे समजा तुम्ही 11 करणार असाल सत्यनारायण, तर तुम्हाला या पौर्णिमेपासून 11 दिवस, सलग 11 दिवस हा सत्यनारायण किंवा ही सत्यनारायणाची पूजा मांडायची आहे. जर 21 सत्यनारायण तुम्ही करणार असाल तर सलग तुम्हाला 21 दिवस
हा जो सत्यनारायण आहे किंवा सत्यनारायणाची पूजा आहे ती मांडणी करायची आहे. तसंच तुम्ही 51, 108 असे सत्यनारायण करू शकता. अत्यंत शुभ मानलं जातं, कारण घरामध्ये अशा प्रकारे सत्यनारायण जर तुम्ही घातला तर तुम्हाला कुठलंच आर्थिक संकट तुमच्यावर येणार नाही किंवा तुमचे पैसे अडकलेले असतील, दारिद्र्य असेल ते देखील आपलं दूर जातं आणि आपल्याला चांगल्या प्रकारचे आर्थिक सोर्स तुम्हाला मिळू शकतात किंवा जे काही तुम्हाला आर्थिक नुकसान होत आहे तर ते देखील न होता तुम्हाला हळूहळू चांगला फरक तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसेल. तुमचा व्यवसाय चालत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये पैशाची आवक वाढत नसेल, कुठेतरी सतत घाटा लॉस होतोय तुम्हाला, तर ते देखील तुम्हाला या सत्यनारायण केल्यामुळे खूप खूप त्याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल. कर्ज आहे तुमच्यावरती, ते तुम्हाला कसं हे करायचं, कर्ज उतरवायचं ते कळत नाही आहे किंवा मार्ग सापडत नाही आहे त्या कर्जातून, तर तुम्हाला असा मार्ग देखील खूप चांगला सापडू शकतो. फक्त तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा सत्यनारायण करायचा आहे. आता बघा, या पौर्णिमेपासून तुम्हाला हा सुरुवात करायचा आहे. आत्ता सांगितल्याप्रमाणे 11 दिवस, 21 दिवस, 51 किंवा 108 दिवसांची सेवा तुम्ही करू शकता. म्हणजे पौर्णिमेपासून सुरू केला हा सत्यनारायण, समजा 11 दिवसाची आहे तुमची सेवा, तर 11 दिवस सलग तुम्हाला असा सत्यनारायण रोज मांडायचा आहे, रोज पूजा करायची आहे. आणि नंतर मग तुम्ही 21 किंवा 51, 108 दिवसाचं तुमचं सत्यनारायण असेल तेवढे दिवस तुम्हाला सत्यनारायणाची ही पूजा मांडायची आहे. आता ह्याचे नियम मी सांगते तुम्हाला. आता बघा, पौर्णिमे दिवशी तुम्हाला हा सत्यनारायण मांडायचा आहे. मग दुसऱ्या दिवसापासून काय करायचं, हा सत्यनारायण किंवा सत्यनारायणाची पूजा उचलायची का, तर बिलकुल नाही. तुम्हाला ही पूजा उचलायची नाही. तर ही पूजा जी आहे ती तुम्हाला तशीच ठेवायची आहे. मग याच्यातलं तुम्ही कोणतं सामान बदलू शकता, काय साहित्य बदलू शकता, तर बघा, जो कलश आहे तो तुम्ही हलवू शकता. त्याच्यातलं जे पानं आहेत ती तुम्ही बदलू शकता. आता आंब्याची जर पानं तुम्ही याच्यामध्ये जर टाकली तर ती खराब होत नाहीत लवकर, पण जर विड्याची पानं जर तुम्ही वापरणार असाल तर ती खराब होतात थोड्या दिवसांनी. जर तुम्हाला वाटलं की हे खराब झालेले आहेत तर तुम्ही ती पानं बदलू शकता. आता खाली जी 3 सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत तर त्याचे विड्याची पानं बदलू शकता का, तर अर्थात बदलू शकता. जर ती पानं सुकली गेली असतील तर तुम्ही ती पानं बदलू शकता आणि दुसरी पानं तुम्ही तिथे विडा म्हणून ठेवू शकता. पण जे गहू आहे, तांदूळ आहे ते तुम्हाला तसेच ठेवायचे. त्याचबरोबर जी फुलं आहेत ती तुम्ही ताजी फुलं वाहू शकता. आधीची जी फुलं आहेत ते निर्माल्य म्हणून एका स्वतंत्र वेगळ्या पिशवीमध्ये ते सगळं तुम्ही ठेवा आणि एकत्रच पुन्हा तुम्ही ते पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला रोज थोडा तरी शिऱ्याचा प्रसाद हा करायचाच आहे. अगदी चमचाभर करा, 2 चमचाभर करा. तुमच्या घरामध्ये जेवढे मेंबर आहेत त्यांचा अंदाज घेऊन तुम्ही करा, पण तुम्हाला रोज शिऱ्याचा 1 चमचाभर का होईना प्रसाद दाखवायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. आणि याच्यावरती तुम्हाला तुळशीपान ठेवूनच हा नैवेद्य तुम्हाला सत्यनारायण भगवानांना दाखवायचा आहे. त्याचबरोबर फळं वगैरे असतील घरामध्ये तर ती देखील तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता. पण लक्षात घ्या, हा जो नैवेद्य तुम्ही करत आहात, जो प्रसाद शिऱ्याचा करत आहात, तो आपल्याला संपवायचा आहे, टाकून द्यायचा नाही. त्यामुळे थोड्याशा प्रमाणातच तो तुम्हाला रोज करायचा आहे. कारण बघा, रोजची ही सेवा आहे त्यामुळे रोज तुम्हाला करावा लागणार आहे. त्यामुळे तो संपला देखील पाहिजे. आणि लक्षात घ्या, बाहेरच्या कोणत्या सदस्यांना हा खायला द्यायचा नाही, फक्त घरामध्ये आपल्या हा प्रसाद संपवायचा आहे. त्यानंतर बघा, आपल्याला काय करायचं आहे, रोज सत्यनारायण भगवानांची पोथी वाचायची आहे. अशा प्रकारे सत्यनारायण भगवानांची पोथी मिळते. कुठल्याही स्वामी केंद्रामध्ये, स्वामींच्या मठामध्ये तुम्हाला मिळेल किंवा धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला अशी पोथी मिळून जाईल. तर ती तुम्हाला अवश्य घेऊन यायची आहे. आणि याच्यात 5 अध्याय आहेत, तर ते रोज तुम्हाला 5 अध्याय वाचायचे आहेत. आणि त्याचबरोबर सत्यनारायण भगवानांची आरती देखील तुम्हाला सकाळ संध्याकाळ करायची आहे. आता बघा, पहिल्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळीच हा सत्यनारायण मांडायचा आहे किंवा मांडणी करायची आहे. कारण सत्यनारायण जेव्हा तुम्ही घरातल्या घरात करता तेव्हा तो संध्याकाळच्या वेळेलाच मांडायचा असतो. आणि त्यानंतर काय करायचं, दुसऱ्या दिवसापासून तुम्ही तुमची रोजची नित्याची देवपूजा जेव्हा होईल त्यानंतर याची पानं वगैरे तुम्हाला बदलायची असतील तर तुम्ही बदलू शकता त्याची पानं. त्याचबरोबर फुलं बदलू शकता.
पण तुम्हाला गहू वगैरे बदलायचं नाही. आणि तुम्ही काय करायचं आहे, निरंजन लावायचं, दिवा वगैरे लावायचं आहे, धूप दीप तुम्हाला दररोज सकाळ संध्याकाळ पूजेला दाखवायचं आहे. आणि आरती, सत्यनारायण भगवानांची आरती जी आहे ती तुम्हाला सकाळ संध्याकाळ म्हणायची आहे. आणि तुम्हाला रोज नैवेद्य दाखवायचा आहे. हा नैवेद्य तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करा, दिवसभरात कधीही करू शकता तुम्ही. तुमची रोजची देवपूजा झाल्यानंतर लगेच तुम्ही आरती करायची आहे, सकाळची आरती किंवा संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ झाली की देवासमोरचा दिवा लावल्यानंतर लगेचच तुम्ही आरती म्हणू शकता सत्यनारायण भगवानांची. पण पूजा मांडणी उचलायची नाही की पूर्ण सगळीच पूजा मांडणी उचलली आहे, चौरंग हलवला आहे, दुसरीकडे ठेवला आहे, पहिल्या दिवशी मी देवघरामध्ये मांडली, तिसऱ्या दिवशी मी इथे हॉलमध्ये मांडली, तसं बिलकुल करायचं नाही. तर रोजची देवपूजा पण तुम्हाला करायला आली पाहिजे आणि आपल्याला ही सेवा देखील करता आली पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी करायची आहे. आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्ही बाकीचं साहित्य बदलू शकता. आता समजा तुम्ही 3 साखरेच्या किंवा खडी साखरेच्या वाट्या 3 विड्यांसाठी ठेवलेल्या असतील तर ती साखर तशीच ठेवली तरी चालेल. किंवा मग तुम्हाला वाटलं की ही साखर बदलावी तर तुम्ही अवश्य ती बदलू शकता. आणि जी तुम्ही मांडलेली साखर आहे ती तुम्ही स्वतः खाऊ शकता. फक्त तुळशीचं पान आपल्याला त्याच्यावरती नैवेद्य म्हणून ठेवायचं. आता बघा, स्त्रियांना जर मासिक धर्म असेल तर काय करायचं, तुम्ही सेवा सुरू केलेली आहे आणि मध्येच तुम्हाला मासिक धर्म आलेला आहे तर तेवढे दिवस स्किप करा. आणि त्या दिवसांमध्ये तुमच्या घरामध्ये तुमच्या सासूबाई असतील, जाऊबाई असतील किंवा मग तुमची मुलगी असेल तर त्यांना तुम्ही ही सेवा करायला सांगा. मात्र आपल्याला सेवेमध्ये खंड पाडायचा नाही. रोजची आरती सत्यनारायण भगवानांची किंवा त्यांचा नैवेद्य हा झालाच पाहिजे. कोणाकडून तरी तुम्हाला ते करून घ्यायचं आहे. अगदी तुमचे मिस्टर जरी असतील तरी मग तुम्ही त्यांच्याकडून असं करून घेऊ शकता. आणि अध्याय तुम्हाला 5 अध्याय रोजच्या रोज वाचायचे आहे. अध्याय मात्र तुम्ही सकाळी, संध्याकाळी, दुपारी कधीही वाचू शकता. 5 अध्याय तुम्हाला दिवसभरात वाचायचे आहेत. शक्यतो एका बैठकीमध्येच ते तुम्ही वाचायचे आहेत. आणि अशा प्रकारे तुम्हाला सुंदर अशी सत्यनारायण भगवानांची ही श्रावणातली सेवा करायची आहे. अत्यंत खूप चांगलं असं शुभ कार्य तुमच्या घरामध्ये होईल आणि नक्कीच तुम्हाला खूप चांगले चांगले मार्ग मिळतील. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील यात शंका नाही. कारण नारळी पौर्णिमेपासून आपण ही सेवा सुरू करणार आहोत आणि आपल्याला श्रावण महिना मिळतोय, त्यामुळे अत्यंत शुभ असं कार्य आपल्या घरामध्ये होणार आहे. आता ही सेवा कोण करू शकतं? स्त्री, पुरुष, अविवाहित महिला, पुरुष, मुलं, मुली, अगदी विधवा महिला देखील ही सेवा करू शकतात. अत्यंत सुंदर सेवा आहे. सर्वांनी या सेवेचा नक्की लाभ घ्या. आता जेव्हा तुमचे 11 किंवा 21 असे संकल्पयुक्त तुमचे सत्यनारायण पूर्ण होतील त्या दिवशी काय करायचं आहे, तर उद्यापन वगैरे करण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही करू शकता, नाही तर तुम्ही उद्यापन याचं केलं नाही तरीही चालू शकेल. फक्त तुम्हाला समजा तुमची 11 दिवसाची सेवा आहे तर 11 दिवसाची सेवा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, विधिवत तुम्हाला हे सगळं साहित्य एखाद्या ब्राह्मणाला द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही शिधा म्हणून हे देऊ शकता. तांदूळ, गहू, त्याचबरोबर जे निर्माल्य आहे ते तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही या नारळी पौर्णिमेपासून ही सेवा करायला सुरुवात करा. त्याचे खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील. आणि काही कारणांनी समजा काही जणींना या पौर्णिमेपासून जमलं नाही तर तुम्ही यानंतरच्या महिन्यामध्ये जी पौर्णिमा असेल त्या पौर्णिमेपासून देखील सुरुवात करू शकता. किंवा तुम्ही जेव्हा तुम्हाला या श्रावणामध्ये वेळ असेल त्या दिवसापासून देखील सुरुवात करू शकता. आणि पुढच्या महिन्यात देखील तुम्ही पौर्णिमेपासून वर्षभरात कधीही ह्या सेवांना सुरुवात करू शकता. याचे नियम असे काही वेगळे नाहीत. ब्रह्मचर्याचं पालन वगैरे करण्याची काही गरज नाही. त्याचबरोबर तुम्हाला मांसाहार मात्र या सेवेच्या काळामध्ये पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. घरामध्ये तुम्हाला अजिबात मांसाहार आणायचा नाही, तुम्ही पण करायचं नाही आहे आणि तुमच्या घरच्यांना देखील शक्यतो तुम्ही मांसाहार करू देऊ नका. व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्या देखील या येणाऱ्या नारळी पौर्णिमेपासून ही सेवा करायला सुरुवात करतील आणि त्यांचे देखील अनेक अडचणी, प्रश्न सुटतील आणि त्यांना देखील चांगला मार्ग सापडेल आणि आपला व्हिडिओ जो आहे तो खूप खूप युजफुल ठरेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.